नमस्कार मित्र हो. सुप्रभात. मी दिलीप राऊत उमेळा इथून बोलतोय. काल 1 मे हा आंतरराष्ट्रीय कामगार दिवस म्हणून सगळ्यांनी भरभरून त्या क्लिप्स म्हणजे ते कामगार दिनाच्या शुभेच्छा, हे स्टिकर्स, क्लिप्स काही म्हणा, सगळ्यांनी व्हॉट्सअपवर काय, फेसबुकवरती काय चांगलं टाकलं. बरं वाटलं लोकांना. कामगारांचा हा असा गौरव कदाचित ही व्हाईट कॉलरवाली लोकांनी जास्त टाकलं असावं. म्हणजे एसी रूममध्ये बसतायत, एसी ऑफिसेसमध्ये बसतायत, त्या लोकांनी त्या पोस्ट जास्त टाकल्या असावं असा माझा एक गैरसमज आहे. असू देतो, सध्या तो विषय नाही. विषय आहे की ह्या कामगार दिनी भारतातली कामगारांची परिस्थिती काय, आणि त्या कामगारामध्ये हे व्हाईट कॉलर कामगारही आले. हो, तुम्हाला डिझिग्नेशन, खोल्या, क्युबिकल्स, तुमची कंपनीच्या कॅन्टीन्स, हे सगळ्या फॅसिलिटी, प्रिव्हिलेज लिव्ह, नंतर काहीतरी गेस्ट हाऊसेस, ह्या सगळ्या फॅसिलिटी तुम्हाला आहे. कल्पना आहे. एकेकाळी मी पण ह्याच्यातला घटक होता, त्याच्यामुळे ह्याच्यातली खोली मात्र मला माहिती आहे. टीका नाही, वास्तव समोर सांग. कमिंग बॅक टू द पॉइंट, निर्मला सीतारामन, कदाचित याची पूर्ण माहिती अजून काढायची आहे, पण सध्या डोळ्यासमोर तसलं काय दिसत नाही. तर कमिंग बॅक, निर्मला सीतारामन यांनी आर्थिक पॅकेज डिक्लेअर केलं, आणि त्याच्यामधली आता हा जो या लॉकडाऊन मध्ये हा जो एक नवीन गट, नाहेरी गटातला, हॅव नॉट, म्हणजे ज्यांचं उत्पन्न काही नसणार आहे लॉकडाऊन मध्ये, आणि तो गट म्हणजे कोण? हे नाका कामगार, रोजंदारीवरती काम करणारे कामगार, हे आपली वेगवेगळ्या दुकानामध्ये सेल्समन म्हणून काम करणारे कामगार. हा पहिला गट मी घेतोय. ह्याच्यामध्ये न्हावी आले, याच्यामध्ये मोबाईल शॉप्स चालवणारे, टपऱ्या चालवणारे आले, वडापावची टपरी चालवणारे, चायनीज टपऱ्या चालवणारे आले. लिस्ट सांगत बसलो तर आरामात पहिला या गटांचा अर्धा तास निघून जाईल, आणि तुमचा तेवढा मी टाइम घेऊ शकत नाही, कारण मूळ विषय हा महत्वाचा आहे. आणि दुसरा गट हा, आता ह्या गटाला काय म्हणायचं, आता आमच्या नलिनी पंडित इकॉनॉमिक्सच्या टीचर असतात तर त्यांना विचारलं असतं, पण असू दे. आता सध्या व्हाईट कॉलर लोक म्हणूया, जे केबिन एसी ऑफिसेस किंवा ऑफिस स्टाफ, उगीच हिणवतो कशाला मी, ऑफिस स्टाफ म्हणून जे कामं करणे माणसं आहेत त्यांच्याबद्दल म्हणतोय. तर पहिल्या गटाकडे येतोय, जो नवीन आलाय, तर त्यांना हे आर्थिक पॅकेज डीबीटी द्वारे डायरेक्ट बँक ट्रान्सफर मार्फत त्यांच्या खात्यावरती एक अमुक रक्कम केंद्र सरकारतर्फे पाठवली जाणार होती. अन्नधान्य आणि याच्याबाबत सध्या मी बोलत नाही, त्याची परिस्थिती आहे, दॅट विल बी डिफरंट सब्जेक्ट. आतापर्यंत माझ्या अंदाजाप्रमाणे त्याच्यावरती काही झालं. त्याबाबत जेव्हा नोट आली तेव्हा मी काही, आमचा एक चांगला ग्रुप आहे, हुजू सगळे आहेत त्याच्यामध्ये, राईट फ्रॉम म्हणजे सगळ्याच डॉक्टर, वकील, राजकारणी, समाजसेवक, हा मोठा ग्रुप वसीला एक कार्यरत आहे. त्याच्यामध्ये एनजीओज पण आहेत, एनजीओ चालवणारे, लायन्स क्लब चालवणारे, हे सगळे लोक आहेत त्याच्यामध्ये. आणि तिकडे मी हा पॉइंट रेज केला की कुणीतरी ह्या विषयावरती जरा लक्ष घालायला पाहिजे. पण इश्यू असा आहे की जो अन्नधान्य, आणि ते लोकांना आता दुसरी स्टेप की डायरेक्ट जेवण करून पोचवणं आणि त्यांना ते देणं, हा इश्यू जरा महत्त्वाचा असल्यामुळे त्या विषयावरती कदाचित कोणी बघणं शक्य नाही आहे. तेवढा व्हॉलेंटियर्स आणि मॅनपॉवर आपल्याकडे नाही आहे, याची मला कल्पना आहे. म्हणून मी सांगितलं, म्हटलं एक सेल छोटा छापून
त्याच्याकरता कोऑर्डिनेट करूया की हा जो नवीन गट आहे रिक्षावाले मजूर कामगार तर आमचे मित्र नाही अत्यंत हुशार आहेत. म्हणजे हुशार इन द सेन्स त्यांचा चांगला गाढा अभ्यास आहे अवलोकन आहे अनालिसिस आहे सगळं आहे. त्यांनी म्हटलं की ह्या लोकांची जनधन खाती असतात आणि ती खाती सरकार दरबारी त्यांचं रजिस्ट्रेशन नाही आणि ही खाती लगेचच आधार कार्ड पण सगळ्यांची आहेत. त्याच्यामुळे ह्या गव्हर्नमेंटच्या स्कीमला ते लगेचच जॉईन होऊ शकतात. मला फार मोठा एक काय म्हणतात हिंदी शब्द आठवतो की राहत मिळाली म्हणजे एक दिलासा मिळाला. येस, एक दिलासा मिळाला की काहीतरी सिस्टीम ऑलरेडी अस्तित्वात आहे. म्हटलं याचं कोऑर्डिनेशन कोण करणार. कोरोनामुळे बाहेर पडण्याची तशी परवानगी इवन व्हॉलेंटियर्सना पण फार कमी प्रमाणात दिली जाते. ओनली सम फ्यू गेट द पासेस. असं असताना मोठ्या प्रमाणावरती हे आणि सगळ्या बँका सरकारी असलेले यांच्यामध्ये उपस्थिती कमी आहे. त्याच्यामुळे हे कोऑर्डिनेट करणं जरा कठीण आहे आणि झालंय की नाही ते माहीत नाही. पण वस्तुस्थिती अशी आहे की लॉकडाऊन पासून ते आज मला वाटतं 37-38 दिवस झाले आहेत. ह्या लोकांच्या हातात एक दमडी आलेली नाही. मग ह्या लोकांनी सध्या काही ठिकाणी काय केलेलं आहे की आता होम डिलिव्हरी म्हणजे काय. होम डिलिव्हरी म्हणजे आता आमच्या इथे ते काय करतात, एक होळीला एक घाऊक व्हेजिटेबल मार्केट आहे आणि एक अंबाडी रोडला सकाळी लवकर ती चालू होतात ती. आणि मग हे लोक आता काय करतायत, काही जण, सगळे नाही, काही जण तिथे जाऊन तो फळं भाज्या कांदे बटाटे घेत आहेत आणि कुठून तरी ते हातगाडी किंवा असं काय मिळवून ते आजूबाजूच्या परिसरात फिरत आहेत. आणि महानगरपालिकेने इव्हन त्यांच्याकडे लायसन्स नसतानाही त्यांना अलाउ केलेलं आहे. पण काही ठिकाणी उगीचच हे भाजीवाले नवीन दिसणारे चेहरे हे काय आहेत, कुठून आले आहेत, त्याचा काय पत्ता नाही, आता ते कोरोनाग्रस्त आहेत की नाही हे समजून काही ठिकाणी काही वस्त्यामध्ये त्यांना प्रवेश दिला जात नाही. मग बिचारे त्या मेन रोडवरून जेवढं काय विकता येईल तेवढं विकतात. तर परिस्थिती अशी आहे की त्यांच्या खात्यामध्ये काय पैसे झालेले नाही. नाऊ हा त्यांचा आर्थिक प्रश्न आणि फार चिंता येतो. इन्स्टॉलमेंटची जरी सरकारने घोषणा केली आहे की पुढचे 3 महिने तुम्ही ते इन्स्टॉलमेंट भरू नका, बँकांचा सॉफ्ट मेसेज अजूनही जातोय सगळ्यांना की हा जरी 3 महिन्याचा तुम्हाला ग्रेस पिरियड देण्यात आला असला तरी तुम्ही शक्य असल्यास इन्स्टॉलमेंट वेळेवरती भरा. आता हा शक्य असल्यास हा शब्द कदाचित सायलेंट असावा, कारण ही धमकी आहे माझ्या मते. तो मेसेज त्याचं पुढे काय करायचं, मारुती कांबळेचं काय झालं, जाऊ द्या. तर ही परिस्थिती अशी असताना त्यांना काही मिळालेलं नाही. मग तुम्ही आपण जो मेसेज फेसबुकवर, व्हॉट्सअपवर, इंस्टाग्रामवर, ट्विटरवर टाकलेले आहेत की कामगार दिनाच्या शुभेच्छा, ह्याबाबत आपण हा विचार केला आहे का? हा ज्यांनी हा मेसेज टाकला त्यांनी थोडं त्यांच्या खोलात अंतर्मनात जाऊन ह्या विषयावरती थोडं चिंतन करू, एक आपलं बौद्धिक सोशल मीडियावरती मांडा, आवाज आपला वाढवा. आवाज फार क्षीण होत आहे. सगळं आपलंच आहे हो, मागायला लाज कशाची त्याच्यामधली. आईच्याकडे आपण जेवण मागायला लाजतो का? नाही ना. मग मागा ना, ते हक्क नाही मागा, मिळणार. शासन देत नाही असल्यातलं भागत नाही, पण त्यांची पण यंत्रणा कमी पडते. कारण हे न भूतो आणि भविष्यती ही परिस्थिती निर्माण झालेली आहे किंवा माणसाने निर्माण केली आहे. आता पुन्हा विषयांतर नाही.
तर हा झाला एक गट. आता दुसरा गट आहे तो सरकारी कर्मचारी. सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत काही जण कसं तरी करून जात आहेत, म्हणजे जे काही काउंटरवरती बसतात किंवा काय असतात जात आहेत. पण एक मोठा वर्ग त्याच्यातला असह्य असण्याची शक्यता आहे. मी कुठेही ऑफिसला व्हिजिट दिली नाही, कोणाशी जास्त चर्चा करून काय आहे परिस्थिती काय याच्याबाबत मी संशोधन केलेलं नाही, त्याबद्दल पहिली तुमची माफी मागतो. पण एखाद्या दुसऱ्याकडे बोलून असंच म्हणण्यात आलं की ते कामावरतीच जात नाहीत आणि वर्क फ्रॉम होम हे त्यांना शक्य नाही, कारण सरकारच्या ज्या कॉम्प्युटराइज सिस्टीम काय त्यांनी आता त्या थोड्या इस्टॅब्लिश केल्या त्याच्यामध्ये असं काय होईल आणि असं काय करावं लागेल याचा त्यांच्या ह्या डोमेनमध्ये त्यांचं जे वेन दे हॅव इम्प्लिमेंटेड द सिस्टीम, त्या सिस्टीममध्ये ह्या प्रकाराची शक्यताच त्यांनी घेतलेली नव्हती. वर्क फ्रॉम होम कळलं. सरकारी अधिकारी आणि शासन व्यवस्था याच्यातल्या कर्मचाऱ्यांचा हा दुसरा गट संपलेला. आता त्यांचे पगार, काही ठिकाणी म्हणतात की अजून पगार झालेले नाहीत, कोण म्हणते की अर्धा पगार देणार, डीए कापणार. भावनेचा प्रश्न आहे म्हणून डायरेक्ट प्रश्न कोणालाही विचारला नाही, गप्प बसलो. खाजून खुरू त्या लोकांच्या जखमीवरची खपली कशाला काढायची ती, नाही काही विचारलं. आता राहिला हा द सो कॉल्ड, म्हणजे इंडियामधील मल्टीनॅशनल कंपन्या, बिग कंपन्या, याच्यामध्ये कार्यप्रवण असलेला उच्च शिक्षित आणि उच्च विद्याभूषित कार्यप्रवण कामगार वर्ग. आता ह्या लोकांना, म्हणजे ते माझे मित्रच हो, म्हणजे मी उच्च विद्याभूषित वगैरे काय नाही, पण ऑफिसमधला एक खुर्चीवरती बसणारा एक होतो मी, माझ्याबद्दल जास्त काय सांगत नाही. तर त्यांची आता परिस्थिती आहे की ह्या बड्या मल्टीनॅशनल आणि मोठा ऑर्गनायझेशन यांचा सेटअप करतानाच एक पॅरामीटर्स म्हणून यांचा त्यांनी तो विचार केलेला होता. कारण हा जो वर्क फ्रॉम होम ही कन्सेप्ट विदेशामध्ये काही ठिकाणी राबवली जाते. तर हा पॅरामीटर त्यांच्या सिस्टीमला होता, त्याच्यामुळे त्यांची सिस्टीम्स या कॉम्प्युटर सिस्टीम डेव्हलप करताना त्यांची ती तशी सोय केली होती. आणि तुम्हाला सांगतो, काही कंपन्यांच्या बाबतीत, म्हणजे मल्टीनॅशनल इंडियन कंपन्यांनाही तुम्ही कमी समजू नका, त्यांच्या पण कॉम्प्युटर सिस्टीम्स आणि हे आता त्याच तोडीच्या आहेत. कारण त्या सिस्टीमच मुळात काही वेळा फॉरेनच्या एक्सेप्ट केले जातात, ॲज लाईक ओरॅकल, ग्लोबल फायनान्शियल सिस्टीम म्हणा किंवा सॅप म्हणा किंवा बाकीच्या असतील. तर ह्या डायरेक्ट इम्प्लिमेंट केल्या जातात. त्याला थोडं कस्टमायझेशन होतं ते, पण ते कमी कस्टमायझेशन असण्याचा कल असतो. कारण ह्या सिस्टीम्स ERP सिस्टीम म्हणतात त्याला, ह्या म्हणजे 10% ERP सिस्टीम आणि 90% त्याच्यातून डाटा एक्स्ट्रॅक्ट करून तुम्हाला एक्सेलवरती काम करावं लागतं. असे आम्हाला जेव्हा हे आमच्याकडे सिस्टीम एक्स्ट्रॅक्ट करण्यात आली तेव्हा बिल कुक यांनी सांगितलं की GFS is 90% Oracle and 10% Oracle and 90% एक्सेल. त्या एक्सेलमध्ये तो डाटा एक्सपोर्ट करून तुम्ही त्याचा अनालिसिस, डाटा अनालिसिस काय करायचं ते करा आणि तो रिपोर्ट MIS म्हणून ताबडतोब तुम्ही तो पाठवा. तुमची सुप्रिमसी प्रत्येकाची एक्सेलवरती असली पाहिजे, कारण ग्लोबल सिस्टीम हा 10वीतला मुलगाही ऑपरेट करू शकतो. तर ह्या आता लोकांचं वर्क फ्रॉम होम जे चालू झालेलं आहे, त्यांची परिस्थिती ह्या रिक्षावाल्यांच्या पेक्षाही बेकार आहे. आय एम नॉट टॉकिंग अबाउट द फायनान्शियल कंडिशन, बट मानसिक तणाव आणि छळवणूक आणि पिळवणूक ही एवढ्या मोठ्या प्रमाणावरती चालू आहे की त्याच्या बाबतीत काही भाष्य केलेलं बरं नाही.
असं मी म्हणणार नाही. मी मोठ्याने ओरडून सांगतोय की ही या वर्क फ्रॉम होम जी लोकांना आता करण्यास भाग पाडलेली आहे, ही वर्क फ्रॉम होम ही सिस्टीम अतिशय धेडगुजरीपणाने आणि इन अ डिझास्टर्स वे, अनमॅनेजेबल और अनएथिकल वे ही भारतामध्ये बळजबरीने इम्प्लिमेंट करून ह्या लोकांना ज्यांच्याकडून हे काम केलं जातं त्या लोकांना तुम्ही वेज बिगार म्हणजे बॉन्डेड लेबर म्हणून त्यांची पिळवणूक सध्या चालू आहे. आणि ह्याकडे शासन डोळे झाक करत आहे. मोठ्या मोठ्या पेपर्समध्ये म्हणतात की वर्क फ्रॉम होम ही कन्सेप्ट चांगली आहे, चांगल्या रीतीने इम्प्लिमेंट केली जाईल, भविष्यात त्याला उपयोग होईल. अरे पण बाबा रे, त्या सुनंदाच्या घरात जा. ओरॅकलवरती काम करणारी सुनंदाचं जी कामावरती जायची तेव्हा 1 तासाचं ट्रॅव्हलिंग, येता जाता 2 तास आणि 8 तास ड्युटी. तिचं 10 तासामध्ये कंपनीच्या कामाबद्दल तिची ड्युटी असायची. अरे तिला पण ती फार मोठी एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर किंवा अशी नाही, साधी असिस्टंट सुपरवायझर म्हणा किंवा एक थोड्या एकदम क्लार्कपेक्षा थोड्या वरची लेवलची अशी ही सुनंदा आज तिच्या घरामध्ये 3ऱ्या-4थ्या दिवशी कंपनीचा लॅपटॉप आला, त्याच्यावरती सगळ्या सिस्टीम्स VPN एस्टॅब्लिश केलेलं होतं. आणि मग पासवर्ड, लॉग इन पासवर्ड सगळं देऊन त्या साखळ्या तिच्या हातापायाला आणि गळ्याला बांधल्या गेल्या. त्याच्यातून तिची सुटका आता नाही. तुमच्याकडे काय सोल्युशन आहे का, हा माझा तुम्हाला नेक्स्ट क्वेश्चन. किंवा वस्तुस्थितीचं विपर्यास खोटं वृत्त मी देतो असा तुम्हाला जर माझ्यावरती आरोप करायचा असेल तर तुम्ही तो आरोप करा. पण तुम्हाला जी माहिती असलेली वस्तुस्थिती तुम्ही लोकांसमोर मांडा. लगी शर्त, हा जॉनी वॉकरचा आणि राजेश खन्नाचा आनंद मधला दोघांच्यातला हा एक डायलॉग. आनंद जरूर बघा, तुमच्या मनाला भरपूर शांती मिळेल. लोखंडी साखळ्या असोत काही असो, थोडा वेळ काढून त्याची गाणी तरी ऐका. 2 तासाचा पिक्चर बघायला तुम्हाला वेळ मिळणार नाही. रात्री 12, 1, 2, 3ला तुम्हाला कधीही कॉल येतो, काही सांगून तुम्हाला कामावरती रिपोर्ट अर्जंट आहे म्हणून सांगितलं जातं. आणि तुमच्या झोपेचं खोबरं, जेवणाचं खोबरं और तुमच्या फॅमिलीला जेवण कोण करून देणार, त्यांचं पण खोबरं. कारण दोघंही नवरा बायको कामाला, दोघंही वर्क फ्रॉम होम. अरे घरामध्ये आता 2 बेडरूम जरी फ्लॅट असला तरी दोघांची लॅपटॉप एकाच खोलीत ठेवायला लागणार ना. कदाचित काही ठिकाणी एका रूममध्ये आईबाबांची पण सोय असेल, म्हणजे झाले राणे. मग काय, एक दिवाणखाना ड्रॉइंग रूम मध्ये आणि एक बेडरूम मध्ये. आणि तो मुलगा तोंडात बोट घालून विचार करतोय की एवढे दिवस आई कामावरून आल्यानंतर मला गोष्टी सांगायची, माझ्याबरोबर खेळायची, बाकडायची थोडा वेळ. आता तिचं काय झालंय, बाबा चॉकलेट घेऊन यायचे, काहीतरी नवीन स्वीट आणायचे, फळं आणायचे. फळं वगैरे मिळतात आता, पण माझ्यासाठी काहीतरी शाळेतलं काहीतरी घेऊन यायचे. पण आता बाबा तर कामावर जात नाही, आई पण कामावर जात नाही, म्हणजे त्यांच्याकडे भरपूर वेळ आहे. मग त्यांनी मला माझ्यासाठी काय वेळ का देऊ नये, हा त्याच्या प्रश्नाला तुमच्याकडे काय उत्तर आहे का? मित्रो, कामगार दिनाचे ज्यांनी ढोल बडबडले त्यांना म्हणाव, तुमच्यावरती जे मानेच्या वरती जे मडकं आहे त्याच्यात भुसा भरलाय का पहिला अगोदर चेक कर. आणि नसेल भरला तर आपला आवाज हा हे निर्णय घेणाऱ्या अथॉरिटीज असतात. मग एखाद्या कंपनीचा तो CEO असो, मॅनेजिंग डायरेक्टर असो, चेअरमन असो,
किंवा शासनातील मुख्यमंत्री असो, पंतप्रधान असो, किंवा हे लेबर मिनिस्ट्रीतला कोण असो, काही असो, मी तर सांगेल तुम्ही आंतरराष्ट्रीय पातळीवरती भारतातील ही पिळवणूक तुम्ही पुढे न्या. तुम्ही जेव्हा म्हणतो एक बोट तुमच्याकडे आहे याची जाणीव मला आहे, कारण नंतर ही 4 बोटं माझ्याकडे आहेत. पण तुम्हाला मी आश्वासन देतो, शाश्वत करतो, माझ्या रीतीने प्रयत्न चालू आहेत आणि होणार आहेत. पण शेवटी एकीचं बळ असतं, मोठ्या आवाजाला जास्त हे असतं. माझा क्षीण आवाज त्या बुलंद भिंतीतून, त्यांच्या त्या संरक्षक तटबंदीतून किती भेदून जाईल असा निगेटिव्ह विचार माझ्या मनात नाहीये. मी कुठून तरी ती फट शोधून काढेल आणि तो आवाज त्यांच्यापर्यंत पोचवेल याची मला, माझ्या कर्तृत्वाची मला पूर्णपणे गॅरंटी आहे. काही आता हे फेसबुक ग्रुपचे ॲडमिनिस्ट्रेटर आहेत आणि ह्यांना एवढी काळजी कशाला की दिलीपचा आवाज दाबायला पाहिजे. एका विषयावरती माझी पोस्ट त्यांनी प्रसारित केली नाही आणि ते ॲडमिन सोशल वर्कवरचे, आणि मी जे काय बोलला होता त्याच्यामध्ये तसं शास्त्रीय वैज्ञानिक तथ्य होतं, विषय वेगळा होता. सामान्यांच्या पुढे तर तो विषय मांडला तर हे मी बोलतो ते वेडा आहे म्हणून असं ते आलंच. पण जे मी बोलला होता ते माझ्या बुद्धीच्या IQच्या आधारे ते प्रूव्ह करण्याचा माझा, मी सांगतोय, मी कोणत्याही न्यायालयामध्ये मी ते प्रूव्ह करू शकलो असतो की जे मी म्हटलंय ते तसं शासनाने करावं. जे मी सूचना केली ती जर केली असती, करायलाच पाहिजे. ते त्यांना अशिक्षित, असंस्कृत वाटलं आणि त्यांनी ती पोस्ट सर्क्युलेट केली नाही. आपले अधिकार आणि रिस्पॉन्सिबिलिटी, स्वातंत्र्य हा स्वराच्या नव्हे, मलाही माहिती आहे, आणि तीच गोष्ट ह्या ॲडमिन्सना पण लागू असते. त्यांनीही माझी तो ऑडिओ व्हिडिओ 4 वेळा ऐकायला पाहिजे होता आणि त्याच्यातला असलेला मतितार्थ, गर्भित अर्थ बघायला पाहिजे होता. फार वाईट वाटलं हो, कारण ती माणसं तशी माझी माणसं, आमच्या संपर्कातली माणसं, अजून दिलीपला ओळखलं नाही त्यांनी. जाऊ दे, कमिंग बॅक. आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या शुभेच्छा मी देणारच नाही कोणाला. ही फक्त भारतातली परिस्थिती जास्त आहे, विदेशातही थोडं बहुत असंच काहीतरी आहे. पण पहिला मी माझा भारत सांभाळणार आणि मग ते विश्व बंधुत्वाची कल्पना ही माऊली ज्ञानेश्वरांनी दिलेली आहे. वेगळ्या प्लॅटफॉर्मवरती सगळं हे घेतलं जाईल. वेळ लागणार थोडा, कारण इतर ज्वलंत इश्यू आहेत. आपण विचार करा, आपण दिलेल्या कामगार दिनाच्या शुभेच्छा किंवा न दिल्या असतील तर आपण स्वतः आपल्याकरता आणि आपल्या सहकाऱ्यांच्या करता काय करणार आहोत. वर्क फ्रॉम होम असताना जसं ऑफिसमध्ये पंचकार्ड सिस्टीम असते तसं कार्ड सिस्टीम और किंवा कॉम्प्युटरमध्ये ते सहज शक्य आहे. तुम्ही किती वेळा लॉग इन करता, लॉग इन आउट होता, त्याच्यावरून तुम्ही दिवसातून फक्त 8 तास काम करायचं याचा हिशोब ठेवला जावा. सिस्टीम अनालिस्ट, सिस्टीम डेव्हलपर्स यांनी या माझ्या बोलण्याकडे लक्ष द्या. सिस्टीम इम्प्लिमेंटेशनला गाढा अनुभव माझ्याकडे आहे आणि त्याचा मला अभिमान आहे. क्वालिफिकेशन त्याच्यातलं काही विचारायच्या भानगडीत पडू नका. आम खाओ पेड मत गिनो. तर कोणत्याही परिस्थितीत वर्क फ्रॉम होम असताना भारतामध्ये, मुंबईमध्ये, सगळ्याच ठिकाणी फक्त त्या व्यक्तीला, त्या माणसाला 8 तासच काम करण्याची
तुमची सिस्टीम ही केअर घेईल. लॉग इन आउट, लॉग इन वरून त्याचं टाइम रेकॉर्ड केलं जाईल. 8 तास संपल्यानंतर जर त्याच्या बॉसने फोन करून त्याला सांगितलं की कॉम्प्युटरवरती जा, लॅपटॉप तुला दिलाय कंपनीने आणि त्याच्यावरती काम कर, ते कोणत्याही परिस्थितीत त्याला त्या दिवशी शक्य होणार नाही. कारण त्या दिवसाचे 8 तासाचे काम करण्याचं जो कोटा असतो तो कंप्लीट झालेला आहे. पटतंय का? गावात राहणाऱ्या एक खेडूत दिलीप रावतकडून हे विचार मांडले जातात आणि हा व्हिडिओ ऑडिओ ऐकणार याच्यामध्ये चांगली कम्युनिटी आहेत. त्यांचं चांगलं वजन आहे. त्यांच्या स्वतःच्या ऑर्गनायझेशन, मल्टीनॅशनल ऑर्गनायझेशनमध्ये त्या फील्डमध्ये ते हे लोक कार्यरत आहेत. त्यांनी हे विचार, एक त्यांचं सजेशन, मला क्रेडिट देऊच नका, क्रेडिट किती घेणार मी, तुम्ही देणारे कोण, मला क्रेडिट कोण देतं हे मला माहिती आहे. हा फार मोठा मी उन्मंतपणे मी काय म्हणत नाही, पण हे जे मी आता शेवटी जे 2 वाक्य म्हटलं की लॉग इन लॉग आउट वरती प्रत्येकाचं टाइम रेकॉर्ड व्हायला पाहिजे अँड 8 तासापेक्षा जास्त कोणालाही काम करण्याची परवानगी नसली पाहिजे. आता तो मॅनेजिंग डायरेक्टर नाही काय बोलणार, हे एक्सेप्ट करेल, पण तो ऑफिसर म्हणजे मी सुपरवायझर आणि तो ऑफिसर, तो पहिला कान पकडणार. मला जर समजा त्या 8 तासापेक्षा जास्त मला अर्धा तास काम करायचंय त्या व्यक्तीकडून करून घ्यायचं वर्क फ्रॉम होम, तर मला ते पाहिजेच. नाहीतर मल्टीनॅशनल कंपनीच्या हेड ऑफिसहून आलेली रिक्वायरमेंट, ईमेल, फोन, त्याच्यावरती कसं काम होईल? दिस इज कॉल्ड ॲज अ एक्सेप्शनल सर्कमस्टन्स. त्या स्थितीमध्ये ते लॉग इन आणि लॉग आउट, लॉग इन ओपन करण्याचा अधिकार हा त्या संस्थेतील टॉप अँड टॉप एक्झिक्युटिव्ह म्हणा त्याच्याचकडे असला पाहिजे. ओनली ही कॅन पास ऑन दॅट पासवर्ड or something like by the mail, and in exceptional, very very exceptional cases, that lock can be opened, that login can be started. A person can work in exceptional circumstances for hour, half an hour, hour, 2 hours, whatever it may be. The first aim is that if it is so urgent, company should survive first. Correct? Who is giving you the bread and butter? The organization which is giving you the bread and butter, your loyalty should be to that organization. थोडं विचित्र वाटतं. तसं नाही आहे. The corporates are called in a legal language as a legal person. म्हणजे तो जिवंत माणूस नाहीये, पण लीगल पर्सन म्हटलंय. पर्सन हा शब्द आला का त्याच्यामध्ये माणूस हे मराठीत भाषांतर होतंय, आणि तिकडेच आपण अंडरस्टँड केलं पाहिजे की त्या लीगल पर्सनलाही त्याची भावना असू शकतात. वेगळा विषय, त्याच्यावरचं तत्वज्ञान नको. हा आवाज कुठेतरी पोचवा की वर्क फ्रॉम होम जे काम करतायत त्यांना फक्त घरी बसून काम करण्याचा त्यांचा कोटा 8 तासांचाच असला पाहिजे. म्हणजे जे कंपनीत जे जसं त्यांना बंधन होतं किंवा 55-55ला, आणि काही जर सर्कमस्टन्स ओव्हर टाईम पण करावं लागायचं, तसंच ही सिस्टीम इम्प्लिमेंट व्हायला पाहिजे. सोल्युशन दिले आहेत. पेटंट माझ्याकडे मी ठेवत नाही. पेटंट्स आर ओपन. जनसेवेसाठी हे पेटंट मी ओपन करून देत आहे. हे सोल्युशन जगातला कोणताही सिस्टीम अनालिस्ट तुम्हाला देणार नाही, याची मी खात्री बाळगतो, आणि याचा मला गर्व आहे. या शुद्ध वातावरणातल्या आमच्या उमेळा गावातल्या
आणि ही वृक्षराजीतल्या हिरवगार सगळं दिसतंय. हे मनोवृत्ती शांत संयमित असल्यानंतरचं हे आलेलं सोल्युशन आहे. आणि प्लीज फॉलो दॅट. थँक्यू. हॅव अ नाईस डे.